सर्व विद्यार्थी मित्रांना शशिकांत माडावी यांचा नमस्कार। विदर्भ, गडचिरोली, भामरागड, गोंदिया, चंद्रपूर तथा महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आज आपण बघणार आहोत संख्या व त्यांचे प्रकार। काय बघत आहोत आपण? संख्या व त्याचे प्रकार। आता संख्या व त्याचे प्रकार बघत असताना आपण बघितलाय काय, नैसर्गिक संख्या माहित आहे। मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्येची सुरुवात 1 पासून होते ती संख्या म्हणजे पूर्ण संख्या। म्हणजे काय? ज्याची सुरुवात 0 पासून होते ती पूर्ण संख्या, ज्याला W ने दर्शवले जातं, बरोबर। मग मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे काय? ज्याच्यात 1 आणि तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणाचा भाग जात नाही तो आपला काय, प्राईम नंबर किंवा मूळ संख्या। तिसरी काय, समसंख्या। हा, समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येची सुरुवात ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्या संख्येला काय म्हणतात? विषम संख्या। कशाला म्हणतात? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कुठलाही अंक असेल, कुठलाही एक अंक असेल त्या संख्येला आपण काय म्हणतो? विषम। म्हणजे अशा पद्धतीने आपण संख्या बघितल्या होत्या। आपण आता एक एक संख्येचं विश्लेषण करूया। म्हणजे कसं, जसं पहिली काय बघितली होती? नैसर्गिक संख्या। काय बघितलं होतं आपण? नैसर्गिक संख्या। मग नैसर्गिक संख्या कशी? नैसर्गिक संख्या कशी? ज्या संख्येची सुरुवात कशी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा पद्धतीनं अशा पद्धतीने आपण बघत आलेलो आहोत। आता या नैसर्गिक संख्या मग कोणत्या? समसंख्या, मग कोणत्या? विषम संख्या। आता ही माझी लिहिण्याची पद्धत झाली, बरोबर आहे का नाही? मग आता एखाद्या परीक्षकाच्या डोक्यामध्ये प्रश्न आला की तो असा प्रश्नच बनवला। प्रश्न काय? तर 1 ते 15 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती? बरोबर आहे। उत्तर कसं काढायचं बघा। पेपरला हा प्रश्न आला पोलीस भरतीला, काय 1 ते 15 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती? काहीच करायचं नाही, 1 गिलास पाणी प्यायचा, थोडसा असा जीन्स वगैरे लावला असेल तर असा वरत सरकवून टाकायचा, खुर्ची असेल त्याच्यावर दोन्ही पाय मांडी घालून बसून जायचा आणि पद्धतशीर 1 ते 15 असा करायचा। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 मग मोजायला लागायचा एकूण। मग एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत सांगायचा? एकूण नैसर्गिक संख्या बरोबर किती? 15 म्हणाचा। जमल का भजन? नाही। असा जर तुम्ही सोडवल्या तर तुम्ही पोलीस भरती नक्कीच पास व्हाल। नाही पास व्हाल, तुम्ही पक्के पास व्हाल, पण सिलेक्शन नाही होईल तुमचा। सिलेक्शन कोणाचं होईल? हे वेगळ्या पद्धतीने जे सोडवतील त्यांचं सिलेक्शन होईल का नाही? आणि म्हणून हा प्रश्न असा येते। म्हणून आपण या ज्या संख्या आहेत फक्त एकच संख्या विषय आहे का? तो नैसर्गिक संख्या विचार, समसंख्या विचार, विषम संख्या विचार, बरोबर आहे का नाही? आणि म्हणून आपण हे नव्या पद्धतीने शिकतो। कसं? नंबर 1 संख्या मोजणे। संख्या काय? मोजणे। मग काय? नंबर 1 नैसर्गिक संख्या मोजणे। काय? नैसर्गिक संख्या मोजणे। आता हा प्रश्न आला समजा तर सोडवायचं कसं?
प्रश्न काय विचारला तुम्हाला? प्रश्न असा विचारला 1 ते 15 पर्यंत एकूण इथे काय असेल? संख्या असेल किंवा एकूण नैसर्गिक संख्या मोजा. म्हणजे असा प्रत्यक्ष मोजा म्हणून नाही, तो सांगेल तसा, पण दोन शब्द असतील. एकूण संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या म्हणजे काय? पण नुसता एकूण शब्द असेल, एकूण संख्या म्हणजे कोणती संख्या समजाल? समसंख्या समजाल का? विषम संख्या समजाल का? कोणती संख्या समजाल? नैसर्गिक. मग या संख्येकडे बघायचं, बरोबर आहे? मग काय करायचं? हा, तर ती मोजायची अशी, शेवटची संख्या वजा पहिली संख्या प्लस 1. अशा पद्धतीने ती संख्या आपल्याला सोडवता येईल. मग मोजा. कसा? शेवटची संख्या किती आहे? ठेवा इथं 15. पहिली संख्या किती आहे? ठेवा इथे 1. बरोबर हे करून टाका. किती आले? 15 ने किती आले? 15 वजा 1 14. याच्यात 1 मिळवून टाका. किती झाले? 15. म्हणजे आपल्या एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 15 आहेत. किती वेळ लागेल असा कराले न असा कराले? तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवाल? या पद्धतीनं. काय नाही करायचं, बघायचं शेवटची संख्या कोणती आहे, पहिली संख्या कोणती आहे. शेवटची संख्या आधी घ्या, मधात वजाबाकीचं चिन्ह द्या आणि त्याच्यात पहिली संख्या वजा करा आणि नंतर त्याच्यात 1 मिळवून टाका. तुम्हाला एकूण संख्या मिळेल. लक्षात राहील. किंवा हाच दुसरा प्रश्न इथे विचारला, किंवा दुसरा प्रश्न विचारला का 15 ते 27 पर्यंत एकूण संख्या किती, असा प्रश्न येऊ शकते. बरोबर आहे. मग 15 ते 27 पर्यंत एकूण संख्या किती? काय करीन मी? पहिलं 27 घेईन, मग काय करीन? 15 करेन. मग हे वजाबाकी करून टाका. किती येते रे वजाबाकी? 7 मधून 5 गेले 2, 2 मधून 1 गेला, किती आले? बरोबर आहे का? बघा, लक्षात आलं का? अशा पद्धतीनं तिला म्हणतात नैसर्गिक संख्या मोजणे. सगळ्यांना येईल का? आलं का लक्षामध्ये? आता दुसरं काय? नैसर्गिक संख्या सगळ्यांना मोजता येतील. दुसरं बघा, नंबर 2 काय? समसंख्या. आता मला एकदा सांगा, समसंख्या म्हणजे काय रे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कुठलाही एक अंक असेल त्या संख्येला काय म्हणतात? समसंख्या असं म्हणतात. आता समसंख्या प्रश्न हा चाला 1 ते 15 पर्यंत एकूण समसंख्या किती, असं कराल का? मग 1 ते 15 पर्यंत संख्या लिहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आहे जी. जमल का भजन? बस, तुम्ही परीक्षा पास व्हाल. नोकरी इथून लागतील जे असे सोडवतील ते. तुम्ही पास व्हा, ते नोकरीला लागतील. कसं मग? तसं नाही. मग का करायचा? शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या भागीला 2 प्लस 1. बरोबर का निघाल आपल्याला? समसंख्या एकूण मोजता येतील. सर हे भागीला 2 का नाही जी? पूर्ण एकूण संख्या आहेत की नाही? त्याच्यात कोणत्या 2 संख्या राहतात? एक समसंख्या असते, एक विषम संख्या असते. बरोबर आहे. आता या एवढ्या संख्या दिसत आहेत तुम्हाला, या एकूण संख्या आहेत की नाही? याच्या 2 प्रकारच्या संख्या आहेत. एक समसंख्या आहेत आणि एक त्या एकत्र कशा काढायच्या ते सांगतो. बघा आता. मग आता 1 ते 15 पर्यंत एकूण समसंख्या म्हणला का नाही? मग शेवटची समसंख्या
आता 1 ते 15 दिलेला आहे, म्हणजे हा एक काठ नदीचा आणि हा दुसरा काठ. आता शेवटची समसंख्या म्हणला हे तर 16 घ्याल का? नाही, काहून? नदीचा काठ सरला. मग शेवटची समसंख्या कोणती येईल? 14. वजा पहिली समसंख्या 2 येईल. 1च्या पुढची 1 सम आहे का? नाही, पहिली संख्या नाही म्हणलाय, पहिली समसंख्या म्हणलाय. मग हिच्या पुढची काय? 2 भागीला काय? 2 प्लस काय? 1. इथे असा नाही करायचा. 2 7 14 असं नाही होय. पहिले सोडून घ्या. 14 वजा 2 किती होते? 12 भागीला 2 अधिक 1 बरोबर. 2 1 2 6 6 अधिक 1 हे का झाल्या? एकूण समसंख्या. अजून पहा बरं, एकूण 7 आहेत का समसंख्या? 1 2 3 4 5 6 आहेत का 7? आहेत का 7? चष्मा देऊ का माझ्यावाला? नाही देऊ का? आहेत का? बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं मग तुम्ही असे मोजाल का असे मोजाल? असे ना लिहून घ्या. आता काय? विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय? मग ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतील किंवा यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्याला काय म्हणतात? आता कोणीतरी म्हणला 1 ते 15 पर्यंत एकूण विषम संख्या किती? एकूण विषम संख्या किती? का करायचा? हे असा लिहून टाकायचा मग मोजाचा. म्हणजे तुम्ही का व्हाल? पास व्हाल. सिलेक्शन कोणाचा होईल? त्याचा. हे पास होण्याची पद्धती हो. बरोबर आहे. असा कराल का? मग काय कराल? या पहिली विषम पहिली का? नाही. शेवटची विषम संख्या वजा पहिली विषम संख्या भागीला 2 अधिक 1. हा अधिक 1 म्हणजे काय? मी. लक्षात ठेवायचा. 1 हा एवढा केल्यावर सोडायचा नाही. अरे मला मोजाचा राहिला खरं असं म्हणाचा. झाला. मग का प्रश्न विचारला? 1 ते 15 पर्यंत एकूण विषम संख्या किती? शेवटची विषम संख्या कोणती आहे? 15 वजा 1 भागीला प्लस 1. नाही करता येईल का? 2 15 असा भाग द्यायचा नाही. पहिले क्रिया करून घ्या. काय होईल मग? 14 भागीला 2 प्लस 1 किती होते? 2 1 2 7 7 अधिक 1 बरोबर किती? 8 बरोबर या काय? विषम संख्या. विषम संख्या बघा बरं 8 आहेत का? 1 2 3 4 5 6 7 8 आहेत का? लक्षात आला का? या आता बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. समसंख्या, विषम संख्या आणि नैसर्गिक संख्या आपापल्या पद्धतीने काढता येतात ना? बरोबर आहे. आता थोडस मास्टरपीस सांगतो मी तुम्हाला. मास्टरपीस म्हणजे काय? एकाच संख्येत सगळं काढता आला पाहिजे. काय म्हणाल मी? एकाच संख्येत सगळं काढता आला पाहिजे. म्हणजे काय? आता 1 ते 15 संख्या आहेत. बरोबर आहे. मग 1 ते 15 संख्या. बरोबर आहे. झाला पहिली संख्या शेवटची संख्या. बरोबर आहे. याच्यात का काढायचं आहे तुम्हाला? एकूण संख्या. एकूण संख्या म्हणजे कोणत्या? नैसर्गिकही आल्या याच्यात. ठीक आहे. दुसरा का आला? समसंख्या. आणि तिसरा काय काढायचा आहे? विषम संख्या. विषम संख्या. आता कसं काढा मग? पहिली गोष्ट बघा, अशा पद्धतीने काढायचं. पहिलं नैसर्गिक संख्या काढून टाकायच्या किंवा एकूण संख्या. मग एकूण संख्या कशा काढतात? तर
तर काय शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1 हे आपली एकूण किंवा नैसर्गिक. ओके, इथपर्यंत झाला. मग काढून टाका. शेवटची संख्या कोणती आहे 15 वजा 1 किती होतात 14 अधिक 1 बरोबर काय भेटले आपल्याला एकूण संख्या किंवा 15. मग याच्यात समसंख्या आणि विषम संख्या. नाहीतरी आपण तिकडे 2 न भागतच होत्या ना. काहून भागत होत्या 2? या एकूण संख्येत एक सम आहे आणि एक विषम आहे म्हणून या 15चा का करायचा भागाकार करायचा. किती एकूण संख्या म्हणजे किती 15. हे काय झालं एकूण संख्या भागीला काय करायचं 2 म्हणजे 15 भागीला काय झालं 2. आता भाग द्यायचा. बेसाती 14 म्हणजे पूर्ण भाग गेला आणि उरला किती 1 बरोबर आहे. म्हणजे 7 7 चे 2 भाग पडले का नाही. 1 7 हा 1 7 2 सारखे भाग झाले दोन याचे. म्हणजे हे काय असतील सम आणि हे काय असतील विषम. म्हणजे याच्यात 7 सम 7 विषम आहेत. सर हा एक उरला हा का होती बरोबर आहे का नाही. हे कुठं ठरवायचा. जर समजा ही संख्या तुम्ही किती पकडल्या 1 ते 15 1 ते जर 16 असते का नाही हा वादच येत नाही. लक्षात ठेवायचा. वाद कुठे येते येतच येते. आता लक्षात ठेवायचा इथं विषम दिसतेत का नाही. आता तुमची निवडणूक झाली होती कोण जिंकून आला रे. अरे हो कोण जिंकून आला. अरे ज्याला जास्त मत राहते तो निवडून सिंपलची गोष्ट आहे ना रे. का निवडून आला. जिसकी मेजॉरिटी ज्यादा वो चुन के आएगा. जिथे जास्ती मतदान कोणाचा होऊ शकते जर असं पाहिलं आता. अरे विषम संख्येचा होते. दोन्ही विषम संख्या आहेत या काय आहे पहिली आणि दुसरी दोन्ही विषम संख्या आहेत. मग याचा मतदान कोणाला होईल म्हणजे अधिक 1 बरोबर. हे का झाला 8 विषम आणि 7 काय झाल्या सम. म्हणून 7 सम याच्यात 8 विषम. सांगण्याचा तात्पर्य हा एकूण संख्या काढून टाकायच्या किंवा नैसर्गिक संख्या काढायचा त्याला 2 ने भागायचं. बेसाती 14 उरला किती 1 म्हणजे 7 7 चे किती भाग होतात तर 7 7 चे 2. दोन्ही ठिकाणी 7 7 आपण ठेवून दिले. दोन्ही ठिकाणी 7 7 ठेवले झाले 14. उरलेला 1 कोणाकडे द्यायचा तर याच्याकडे पाहता. जर येथे 2 व 14 असते तर हा 1 कोणाला गेला असता प्लस सम गेला. पण आता 2 व 14 आहेत का. आता कोण आहेत येतं 1 तर 15 म्हणजे ते कोण होय दोघे जण विषम. तो 1 याने द्यायचा. आता मोजा 8 म्हणजे काय झाला एकूण संख्या काढता आल्या का 15. समसंख्या किती आल्या विषम संख्या किती आल्या लक्षात आला का. म्हणजे एका झटक्यामध्ये सगळंच काढता येईल. ही तुम्हाला पेपर सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. कारण याच्यावरती प्रश्न येतो. याच्यावरती प्रश्न काय येतो रे. याच्यावरती प्रश्न काय येतो तर 12 ते 36 दरम्यान एकूण सम विषम व नैसर्गिक संख्या काढा. अशा धर्माचा एक जर प्रश्न आला म्हणजे तिघापैकी काहीतरी एक विचारत तर तुम्ही प्रत्येकाचा वेगवेगळा लावत बसाल का. मग इथं अप्लम चपलम झाल्याशिवाय राहणार नाही का बरोबर आहे. म्हणून हे एकाच याच्यात अशा पद्धतीनं काढायचा. लक्षात आला का. पहिले नैसर्गिक संख्या काढा त्याला 2 न भागा. इकडे बघा मेजॉरिटी जर अशी असेल तर
उरत असेल बाकी एक तर कोणाला तरी द्यायचं नाही, दोन्ही सारखे असतील. लक्षात आलं का? तर हा प्रश्न सोडवा आणि याचं उत्तर मला कमेंट करा. अशा पद्धतीनं ही पद्धत आहे. बरोबर आहे? हा बघा. हा तर काय, पुढील किंवा मागील संख्या काढणे. आता काय शिकलो आपण? संख्या मोजणे. आता पुढील किंवा मागील संख्या काढणे. आता म्हणजे कसं, मी असं विचारतो पहा. प्रश्न पहिला, 2 च्या पुढील 6वी सम संख्या कोणती? हा प्रश्न असतो, पोलीस भरतीला असतो की नाही? काय आहे लिहाच नाही. हा, 2च्या पुढील 6वी समसंख्या कोणती? बंद करतो कसा? हा 2 याच्या पुढील म्हणली का नाही, म्हणजे किती? 3 होईल का? नाही, फक्त समस. मग 2. हा मग काय? 1 हा 2 3 4 5 6 असा काढाचा पद्धतशीर. हे 2 हिच्या पुढील कितवी? 6वी. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि 6वी म्हणजे उत्तर काय आहे आपला? 14. अशा पद्धतीनं आपण काढायचा. ते लोक तासवाचा, ते लोक पद्धतशीर काढतील आणि ते नोकरीला लागते. आपण का करायचा? करायला पाहिजे नाही. कसे कराल मग? काही नाही, फक्त याच्याकडे डोळे उचलायचे आपलेच, नाही तर दुसऱ्याचे डोळे उचलायला जाल तसे नाही. आपलेच डोळे उचलायचे आणि याच्याकडे असा करून पाहायचा. कितवी संख्या? 6वी. हिच्या फक्त डबल करायचे, म्हणजे गुणीला 2. शिकले आहे का नाही गुणाकार? इले गुणिले 2 करायचे. हा किती होते रे? एवढा गुणाकार येईल का? हा किती होते? साइन गुणे 12. म्हणजे जे पुढील संख्या दिसते तिचे काय केले आपण? दुप्पट. आणि त्याच्यात जे संख्या पहिलं दिली आहे का नाही तिला मिळवायची, म्हणजे किती? 2. बरोबर किती उत्तर आलं? हे आपलं आलं उत्तर. कोण जिकल? हावाला जिकल का हावाला जिकल? सांगा बरं. हा जिकल ना. कोणती पद्धत बढिया आहे? हे पद्धत बढिया आहे का हे पद्धत बढिया आहे का नाही? लक्षात सोपा आहे ना. पोलीस भरतीला सगळ्याच परीक्षेला हा प्रश्न असतोच. बरोबर आहे? बघितल्या प्रश्नपत्रिकेत. म्हणून काय कराल तर सिंपल गोष्ट आहे. पुढील संख्या जी आहे म्हणजे पुढील संख्या, तर पुढील संख्येची काय करा रे? दुप्पट करा. हा आणि पहिली संख्या मिळवून टाका. म्हणजे कोणती हे? हा पहिली संख्या दुप्पटीत मिळवा. उत्तर बरोबर आहे का चुकलं पाहता आला. म्हणजे हे 2 होते का नाही? हे दुप्पट कोण आहे? इथे करायचे का नाही? पुढील संख्या कोणती आहे? 6. 6चे दुप्पट म्हणजे गुणीला किती आलंय? साइन गुणे 12. पहिली संख्या म्हणजे कोणती? हे हिच्यामध्ये का करायचे? नेहमी मिळवायचे. किती झाले? 14. हे आपलं उत्तर. लक्षात आलं का आता? उघड्या डोळ्यात बघा नीट माझ्याकडे. हे किती संख्या आहे? बरं असं करून घेतो. 2 नंतर ची पुढील 6वी समसंख्या कोणती असं करून ठेवतो. ठीक आहे. आता बघा हे संख्या कोणती आहे रे? अरे समसंख्या आहे. ही कोणती संख्या आहे? विचारली कोणती आहे? सम विचारली आहे का नाही? आता थोडसा वेगळा करू. प्रश्न दुसरा. निरीक्षण चांगला ठेवा बरं का. नाहीतर मग गुरुजी तुम्ही शिकवल्याच नाही जी बरोबर, असं नाही झाला पाहिजे. बरोबर आहे? मग हिशोबाची माय मिली नाही पाहिजे. काय झाला तरी काय? हिशोबाची माय नाही मिली पाहिजे. 1 नंतरची 6वी सम संख्या कोणती? बरोबर आहे का नाही?
काहीच करायचं नाही, तेच करायचं. का म्हणलो मी? याची दुप्पट करा. बरोबर आहे का नाही? हा, करा दुप्पट. साइन दुने 6 गुणिला 2 बरोबर किती आला? साइन दुने 12 आला का नाही? साइन दुने 12 आला. एक सम एक विषम आहे का नाही? विषम संख्या दिली आहे, समसंख्या विचारली आहे. याच्यात काय मिळवा? अधिक 1 बरोबर किती आला? 13. ही आपलं उत्तर आलं. बरोबर आहे का? हा, अरे उत्तर किती येईल? 1 नंतरची कितवी? पण 1 नंतरची पुढील 6वी काय येईल? म्हणजे याच्या दरम्यानच आहे ना. मग का करा लागले आपल्याला? वजा 13 वजा 1 किती आले? भेटली का सर? प्लस 1 करून का हे करून जी नाही, संख्या इथपर्यंतच गेली का नाही? अरे इथपर्यंतच गेली का नाही? म्हणजे 13 संख्या आहेत. तुम्हाला कितवी पाहिजे? ही संख्या पाहिजे. बरोबर आहे. म्हणून काय झालं होतं? येत असेल 1. बरोबर आहे का नाही? तो समसंख्या 1 नंतरची समसंख्या म्हणजे काय? कितवी? 1 2 3 4 5 6. किती संख्या हे आली का? 6वी आली. 1 नंतरची 6वी. अशा पद्धतीने लक्षात येईल का नाही सांगा. म्हणजे काय करायचं? उत्तर जर समोर गेला हेच, पण इथं काय विचारलाय? फरक काय पडला? इथं सम होती काय फरक पडला का? बरोबर उत्तर आला. विषम आहे, सम विचारली आहे. बरोबर आहे. म्हणजे काय फरक पडला का? काहीच नाही. फक्त काय झाला? उत्तर जर पुढे गेले तर वजा 1 तर वजा 1 करावा. असाच झाला का नाही? म्हणजे हे दुसरी बाब लक्षात ठेवणे. लक्षात आला? आता पुढे जाणे म्हणजे काय? वजाबाकी, बेरीज करणे. बरोबर आहे. मागे येणे म्हणजे वजाबाकी. प्रश्न शिकल्या तुम्ही, पुढील समसंख्या काढा, दोन्ही याची बेरीज केल्या. इथे थोडासा फरक पडला. काय? 14 मागील 6वी समसंख्या कोणती? म्हणजे या 14च्या मागील 6वी समसंख्या कोणती? म्हणजे काय? 1 2 3 4 5 आहे का नाही? काहीच नाही करायचं आहे. पुन्हा का करायचा? जे पुढील संख्या दिली आहे इकडे 6वी, हिचे काय करायची? दुप्पट करा. मग इथेच करा. 6 गुणिला 2 बरोबर किती झाले? 12. हे जे 12 आले का नाही? 12 कुठून वजा करा? मागील पहिल्या याच्यात. काहून? मागे जाणे म्हणजे काय? वजाबाकी करणे. म्हणजे या मागील संख्या जे म्हणली आहे त्याच्यातून वजा करा. म्हणजे काय? वजा 12. किती येतात रे? 2. म्हणजे 14 मागील 6वी समसंख्या कोणती? 2. 14 मागील 6वी 1 2 3 4 5 आणि हे बघा आला का? म्हणजे पुढील आणि मागील झालं का? म्हणजे आता इथे थांबत आहोत आपण, बाकीचा भाग पुढे घेऊच. बरोबर आहे. विषम संख्या राहिली आहे ना, ते पण जवळपास अशीच, जवळपास म्हणजे अशीच आहे, फरक काही नाही. बरोबर आहे. याच्यावरचे उदाहरण बघत राहा. अडचण गेली तुम्हाला नक्की सांगा. तुम्ही स्वतंत्र सांगा आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.